नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, सगळीकडे स्कूल गेम्स सुरू आहेत आणि योगासना क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका स्तर झाला, जिल्हा स्तर झाला, तर विभाग स्तर आणि राज्यस्तर, त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा होतील. यावर्षी सर्व सिलेबस बदलल्यामुळं बऱ्याच जणांचा गोंधळ आहे आणि त्यासाठी आपण हे योगासना भारत किंवा SGFIच्या नियमानुसार जो बदललेला अभ्यासक्रम आहे त्याचे पाठीमागं 3 व्हिडिओ बनलेत आणि आजचा आपला जो व्हिडिओ बनतोय तो आर्टिस्टिक योगासना पेअर म्हणजे कलात्मक योगासना किंवा युगल कलात्मक योगासना हा जो प्रकार आहे याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. जास्तीचा वेळ न लावता लगेच सुरू करूया. काय प्रकार आहे हा आर्टिस्टिक योगासना? याच्यामध्ये काय होते बघा, स्ट्रेंथ, पॉवर, एजिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, ग्रेस, कंट्रोल, कोऑर्डिनेशन आणि बॅलन्स या सगळ्या गोष्टींचा आपला कस या प्रकारामध्ये लागत असतोय. हा मेन आणि वुमनसाठी वेगळा आहे. म्हणजे मेन किंवा मुलगा दोन मुलं परफॉर्म करू शकतात किंवा 2 मुली परफॉर्म करू शकतात. म्हणजे मिक्स पेअर याच्यामध्ये अलाउड नाही आहे. आर्टिस्टिक योगासना पेअर इव्हेंट 2 याच्यामध्ये ॲथलीट्स तुम्हाला पाहिजेत. दुसरं, योगासना फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला 10 आसनं करायचे आहेत एकूण. चौथा मुद्दा सांगितला यांनी की सिलेक्ट तुम्हाला जे चार्ट दिलेत 5 कॅटेगरी, त्याच्या सब कॅटेगरी 2 आहेत. फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, हँड बॅलन्स, लेग बॅलन्स आणि ट्विस्टिंग. याच्यामधलीच आसनं तुम्हाला करावी लागतील. दुसरं, दोन्ही ॲथलीटला जी पोश्चर किंवा आसनं करायची आहेत एका वेळेस 2 वेगवेगळी आसनं एका वेळेस परफॉर्म करायचे आहेत. आपण रिदमिकच्या वेळेस बघितलं की दोघांना सेम आसनं करायचे आहेत, परंतु आर्टिस्टिक पेअर या प्रकारामध्ये दोन्ही ॲथलीटला किंवा दोन्ही खेळाडूंना वेगवेगळी आसनं परफॉर्म करायची आहेत आणि जर यांनी एकसारखी आसनं परफॉर्म केली तर किंवा सादरीकरण केलं तर त्याची पेनल्टी त्यांना मिळते, ते चुकीचं होईल. त्याचबरोबर परफॉर्म करत असताना सेम आसनं करायचे नाहीत, हे तुम्हाला अलाउड नाही आहे. याच्यामध्ये पिरॅमिडिकल फॉर्मेशन किंवा पोश्चर किंवा आसनं करायला तुम्हाला अलाउड आहे. रिदमिकमध्ये तुम्हाला बॉडी टच अलाउड नव्हता, परंतु आर्टिस्टिक पेअर खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनतो. हा आर्टिस्टिक पेअरमध्ये तुम्हाला बॉडी टच अलाउड आहे किंवा पिरॅमिडिकल फॉर्मेशन अलाउड आहे. परंतु आपला डिफिकल्टी चार्ट आहे आसनं कुठली करायची, हा 8 नंबरचा मुद्दा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून पिरॅमिडिकल किंवा पिरॅमिड तुम्हाला या ठिकाणी अलाउड आहे. दुसरं, याच्यासाठी वेळ किती आहे? 150 ते 180 सेकंदाचा वेळ तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक आसनासाठी तुम्हाला किती वेळ होल्डिंग टाईम आहे? प्रत्येक आसन तुम्हाला मिनिमम म्हणजे कमीत कमी 5 सेकंद होल्ड करायचं आहे. म्हणजे आसनाची पूर्ण स्थिती, आसन सुरुवात करण्यापासून आहे, आसन सुरुवात केला आणि आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये गेला. खूप वेळा तालुका जिल्ह्याला गडबड झाली की लोकांनी आसनं सुरू केल्याने 2 सेकंदात 3 सेकंदात सोडली. त्याचा बेनिफिट त्यांना नाही मिळाला, त्याचं डिसॲडव्हान्टेज झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये गेल्यानंतर आपणाला ते आसन मिनिमम म्हणजे कमीत कमी 5 सेकंद टिकवायचं आहे. त्याचबरोबर एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये जाणं ट्रान्झिशन ज्याला म्हटलेलं आहे,
वन पोस्चर टू नेक्स्ट पोस्चर. याच्यामध्ये आर्टिस्टिक आणि सिंक्रोनायझेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि सिंक्रोनायझेशन किंवा आर्टिस्टिक स्टेप ह्या म्युझिक बरोबर किंवा संगीताच्या बरोबर होणं गरजेचं आहे. परफॉर्मन्सची सुरुवात करताना तुम्हाला नमस्ते मुद्रेनं करायचं आहे आणि शेवटसुद्धा नमस्ते मुद्रेनं तुम्ही करणार आहात. म्हणजे आसनं आपली परफॉर्मन्स संपल्यानंतर तुम्ही नमस्ते मुद्रा करून आपला परफॉर्मन्स संपवणार आहे. कॉस्ट्यूम नेहमीप्रमाणे तसंच आहे. नेकराऊंड पाहिजे, नॉन ट्रान्सपरंट पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कॉस्ट्यूम हे नॅचरल पाहिजे किंवा तुमची आसनं तुम्हाला व्यवस्थित करता येतील असं कॉस्ट्यूम पाहिजे. म्हणजे पहिलं बघितलं नॉन ट्रान्सपरंट पाहिजे, नेकराऊंड पाहिजे, त्याचबरोबर टाईट फिटिंग पाहिजे, जेणेकरून जजेसला तुम्ही केलेला परफॉर्मन्स किंवा तुमची आसनं व्यवस्थित जज करता येतील, पाहता येतील, ज्याच्यामुळं कपड्यांचा किंवा आपल्या कॉस्ट्यूमचा अडथळा होणार नाही असं कॉस्ट्यूम पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही लॉंग टाईट्स आतून किंवा बाहेरून परिधान करू शकता, ते तुम्हाला अलाउड आहे. फुल लेंथ किंवा वन पीस ड्रेस असेल तर चांगला आहे. म्हणजे तुम्ही इथपर्यंत किंवा पायापर्यंत लेगिज किंवा टायटी घालू शकताय. त्याचबरोबर आपली हेअरस्टाईल व्यवस्थित आणि नीटनेटकी असावी. मेकअप असा असायला पाहिजे की त्या ॲथलीटचं किंवा त्या खेळाडूचं आयडेंटिटी जी आहे ती लपवता कामा नये. म्हणजे तो खेळाडू आपल्याला ओळखता येईल इथपर्यंत त्याचं मेकअप असावं. म्हणजे जास्त भडक मेकअप असता कामा नये. त्याचबरोबर टोटल मार्क्स फॉर कॉस्ट्यूम, तुमच्या कॉस्ट्यूमसाठी तुम्हाला 5 मार्क्स दिलेली आहेत. आणि जर तुम्ही हे कॉस्ट्यूमचे जो क्रायटेरिया आहे तो जर पूर्ण नाही केला तर 0.25 मार्क्स तुम्हाला त्याचं डिसॲडव्हान्टेज होऊ शकतो आणि मॅक्झिमम 3 मार्क्स तुमची डिडक्ट होणार आहेत कॉस्ट्यूमची. त्याच्यामुळं कॉस्ट्यूमचा जो क्रायटेरिया सांगितला तो तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढं आहे थीम, कॅरेक्टर अँड एक्सप्रेशन. आता याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे थीम आणि ते रुटीन जो तुमचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण परफॉर्म करणार आहोत किंवा प्रेझेंटेशन करणार आहोत त्यावेळेस आपली जी थीम आहे किंवा जे गाणं आहे, सॉन्ग आहे, म्युझिक आहे, ते आपल्या परफॉर्मला योग्य असं मिळतं जुळतं असणं गरजेचं आहे. कॅरेक्टर ऑफ द म्युझिक शुड बी चूजन इन रिस्पेक्ट टू द एज. म्हणजे तुमच्या वयानुसार ते तुमचे म्युझिक किंवा सॉन्ग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टेक्निकल लेवल अँड आर्टिस्टिक क्वालिटीज ऑफ द प्लेयर्स अँड इथिकल नॉर्म्स, आर्टिस्टिक स्टेप्स, क्वालिटी याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. गाणं आपल्या थीमप्रमाणे असणं गरजेचं आहे आणि ते आपल्या कॅरेक्टरला आणि एक्सप्रेशनसुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. द कॅरेक्टर शुड बी एक्सप्रेस्ड प्रोमिनेंटली ड्युरिंग द डान्स स्टेप, आर्टिस्टिक स्टेप अँड ड्युरिंग द ट्रान्झिशन बिटवीन द टू पोस्चर. म्हणजे प्रत्येक आसनातून एका स्टेपमधून दुसऱ्या स्टेपमध्ये जात असताना तुमचं ट्रान्झिशन खूप महत्त्वाचं आहे. फार वेगळ्या एक्सप्रेशन करू नका. त्या म्युझिकला, त्या तुमच्या थीमला आवश्यक अशा बॉडी लँग्वेज हवं आपलं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला होलिस्टिक पार्टिसिपेशन ऑफ पार्ट ऑफ द बॉडी, म्हणजे ज्या तुमच्या हालचाली आहेत, मुवमेंट्स आहेत, त्या अतिशय योग्य असणं गरजेचं आहे. हात, पाय, त्याचबरोबर ट्रंक, शोल्डर, हेड, आर्म्स, चेहरा, हे सगळ्यांचे हावभाव किंवा आपली बॉडी लँग्वेज आहे, ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो आपण, तीही खूप महत्त्वाची आहे. त्याचे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. त्याचबरोबर
हे सगळं आपल्या कॅरेक्टरला योग्य असणारं असायला पाहिजे. त्याचबरोबर म्युझिक विथ फेशियल एक्सप्रेशन, आपल्या चेहऱ्यावरून ते आपल्याला जे सादर करायचं आहे, आपल्याला जो मेसेज पोचवायचा आहे त्या परफॉर्मन्समधून तो आपल्या चेहऱ्यामधून सुद्धा दिसायला पाहिजे. आणि मग नॉन प्रॉप्स आर अलाउड, नो प्रॉप्स आर अलाउड, यूज ऑफ एनी टाईप ऑफ प्रॉप्स विल लीड टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ एथलीट. कुठले प्रॉप्स तुम्हाला यूज करायला किंवा वापरायला अलाउड नाही. जर थीम तुमची जर त्या गाण्याला मॅच करणारी असणं गरजेचं आहे. आणि जर थीम इज नॉट मॅचिंग सॉन्ग, जर तुमचं थीम आहे त्या गाण्याला आणि थीमला ह्यांचा जर मेळ नाही बसला, मॅच नाही झालं, तर तुम्हाला 2 मार्क्स. त्याचबरोबर कॅरेक्टरला 4 मार्क्स आहेत आणि एक्सप्रेशनला 4 मार्क्स आहेत. बघा, म्हणजे तुमचं टोटल मार्क्स अलॉटेड टू थीमसाठी 2 मार्क्स, तुमचं कॅरेक्टरला 4 मार्क्स आहेत आणि एक्सप्रेशनला 4 मार्क्स आहेत. त्याचबरोबर इफ थीम इज नॉट मॅचिंग सॉन्ग then 1 to 2 marks will be deducted in multiple of 0.25 marks. जर तुमचं गाणं आणि हे जर मॅच नसेल तर 0.25 मार्क्स तुम्हाला डिडक्ट केली जातील. रिदम अँड म्युझिक. म्युझिक सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आपल्या थीमला योग्य असं असणारं पाहिजे. त्याचबरोबर वल्गर सॉन्ग, पॉप सॉन्ग, आयटम सॉन्ग, रॉक सॉन्ग, पॉप म्युझिक हे कुठल्याही प्रकारचं म्युझिक अलाउड नाही आहे. तर म्युझिक कसं असावं, जसं आपण रिदमिक योगासनाला बघितलं पेअरला, तर ते फोक सॉन्ग, डिवोशनल सॉन्ग, देशभक्तीपर किंवा इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग अशा पद्धतीचं गाणं आपल्याला अलाउड आहे. वल्गर सॉन्ग, आयटम सॉन्ग असली गाणी आपल्याला निवडता येणार नाहीत. त्याचं तुम्हाला डिसॲडव्हान्टेज मिळेल, त्याची तुम्हाला पेनल्टी मिळेल. त्याचबरोबर आपली बॉडी लँग्वेज आहे, किंवा ज्यावेळेस म्युझिक स्लो असेल त्यावेळेस आपली मूवमेंट स्लो असणं गरजेचं आहे. म्युझिकचं जसं स्पीड वाढेल त्या तालाबरोबर म्युझिक बरोबर आपली बॉडी लँग्वेज असणं गरजेचं आहे. आर्टिस्टिक स्टेपसुद्धा तशा असणं गरजेचं आहे. आणि सिंक्रोनायझेशन पण खूप महत्त्वाचं आहे. चीफ जज आपणाला ग्रीन फ्लॅग रेज करतील आणि परफॉर्मन्स सुरू करण्याची आपल्याला परवानगी देतील. आणि हे म्युझिक आपलं परफॉर्मन्स सुरू करण्यापूर्वी किंवा स्पर्धेच्या गेल्यानंतर लगेच आपल्याला टेक्निकल कमिटी असते त्यांच्याकडे ते देणं गरजेचं आहे. त्या USB बरोबर आपल्याला आपल्या सगळ्या डिटेल्स ॲडव्हान्समध्ये देणं गरजेचं आहे स्टेज मॅनेजरला. त्याच्यामध्ये काय असावं, आपल्या म्हणजे त्या खेळाडूचं नाव असेल, चेस्ट नंबर असेल, कॉम्पिटिशन डिस्ट्रिक्ट लेवलचे असेल तर जिल्हा कुठला, तालुका कुठला, राज्य कुठलं आणि कंट्री कुठली, त्या पद्धतीच्या त्या लेवलला आपणाला ही माहिती द्यावी लागेल. त्याचबरोबर आर्टिस्टिक तुमची कॅटेगरी कुठली आहे. आता आपण आर्टिस्टिक पेअरचं बघतोय. आर्टिस्टिक योगासना सिंगल असेल तर सिंगलचं लिहायचं आहे तिथं, पेअर असेल तर पेअर लिहायचं आहे, ग्रुप असेल तर ग्रुप आहे, आणि रिदमिक पेअर असेल तर रिदमिक पेअर. तुमचा जो परफॉर्मन्स तुम्ही करणार आहात
त्या पद्धतीने त्याची माहिती त्याच्यावर लिहिणं गरजेचं आहे. जर आपलं चुकीचं म्युझिक प्ले झालं तर डिसकंटिन्यू केलं जातं रुटीन. त्याचबरोबर इफ म्युझिक स्टॉप ड्यू टू टेक्निकल सेटअप, जर टेक्निकल सेटअप किंवा टेक्निकल कमिटीकडून जर टेक्निकल प्रॉब्लेम अडचण आल्यामुळं आपलं जर परफॉर्मन्स किंवा म्युझिक नाही प्लेड झालं तर त्याची पेनल्टी आपल्याला मिळत नाही. पण पुन्हा आपण दिलेलं म्युझिक जर डिस्कंटिन्यू होत असेल तर ते रुटीन डिस्कंटिन्यू केलं जातं. दुसरं, याच्यासाठी तुम्हाला टोटल मार्क्स अलॉटेड फॉर रिदम 7 मार्क्स तुम्हाला रिदमला आहेत आणि म्युझिकला 3 मार्क्स आहेत. फॉर मिसिंग ऑफ द रिदम ईच टाइम, जेव्हा तुमचा रिदम चुकेल प्रत्येक वेळेस तुम्हाला डिडक्शन होणार आहे आणि ते 0.25 मार्काचं डिडक्शन होणार आहे. म्हणजे रिदम किती महत्त्वाचं आहे बघा. त्याचबरोबर म्युझिकसुद्धा किती महत्त्वाचं आहे. डिडक्शन 1 किंवा 2 मार्काचं तुम्हाला डिडक्शन होणार आहे आणि अबाव 0.4 आणि 5. यूज ऑफ फ्लोर, तुम्हाला जे फ्लोर आहे, एरिया दिला जाणार आहे तो 10 बाय 10 मीटरचा असणार आहे. पाठीमागं आपण बघितले त्याची माहिती. तुम्हाला सगळा एरियाचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे चारी कोपरे असेल, सेंटर असेल, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर त्याची तुम्हाला पेनल्टी मिळते. याच्यासाठी तुम्हाला आर्टिस्ट्री जज असतो, जज असतो, विल बी रेज रेड फ्लॅग फॉर ईच ट्रेसपासिंग ऑफ बाउंड्री. तुम्हाला बाउंड्री पार करता येणार नाही. आपण आर्टिस्टिक सिंगलला पण बघितलं आहे आणि रिदमिक पेअरला पण बघितलेलं आहे. ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला यूज ऑफ फ्लोअरची माहिती चांगल्या पद्धतीने मिळेल. म्हणजे तुमची बॉडी तुम्हाला ती क्रॉस करायची नाही. तुमचा जो एरिया दिलेला आहे तो 10 बाय 10 मीटरचा. आणि जर याच्यासाठी तुम्हाला काय केलं आहे, टोटल मार्क्स अलॉटेड फॉर यूज ऑफ फ्लोअर 5 मार्क्स आहेत. म्हणजे तुमचा जो फ्लोअरचा यूज करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स अलॉट केलेले आहेत. इफ द ॲथलीट इज नॉट युजिंग द होल फ्लोअर एरिया, जर ॲथलीटनं संपूर्ण एरियाचा वापर नाही केला तर तुम्हाला 0.25च्या पटीमध्ये तुमचे मार्क्स डिडक्ट केले जातील, कमी केले जातील आणि मॅक्झिमम 3 मार्क्स तुमची डिडक्ट केली जातील. पेनल्टी तुम्हाला 1 मार्काची पेनल्टी आहे. टचिंग और क्रॉसिंग बाउंड्री, तुम्ही जर त्या बाउंड्रीला टच केलं किंवा क्रॉस केली तर तुम्हाला 1 मार्काची पेनल्टी मिळणार आहे. 1 ॲथलीट और बोथ ॲथलीट इन पेअर इव्हेंट फॉर ईच टाइम क्रॉसिंग ऑफ द लाईन इन अ एरियल पार्ट. इफ नॉट टचिंग फ्लोअर विल नॉट लीड टू पेनल्टी ऑफ मार्क्स. म्हणजे तुम्ही त्या बाउंड्रीला क्रॉस नाही केलं, स्पर्श नाही केला, पण तुम्ही हवेतून पलीकडे गेलाय परंतु त्या बाउंड्रीच्या बाहेर गेला तर तुम्हाला पेनल्टी नाही मिळत. खूप महत्त्वाचं समजून घ्या. तुम्ही बाउंड्री न क्रॉस करता म्हणजे हवेतून तुमचा बॉडी पार्ट, हात किंवा पाय बाहेर गेला, बॉडीचा एखादा पार्ट बाहेर गेला तर तुम्हाला पेनल्टी मिळणार नाही. आणि दोघांना पण ते अलाउड आहे. आर्टिस्टिक स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि आर्टिस्टिक स्टेप्स, ॲक्रोबॅटिक एलिमेंट्स अँड देन फ्रंट वॉकर, बॅक वॉकर, कार्टव्हील, फ्रंट रोल अँड बॅक रोल इज प्रोहिबिटेड. पेनल्टी ऑफ 1 मार्क्स. बघा, फ्रंट रोल, बॅक रोल, कार्टव्हील हे तुम्हाला अलाउड नाही आहे. याच्यामध्ये पेनल्टी तुम्हाला 1 मार्काची मिळणार आहे. फ्लिप, समरसॉल्ट आर जम्प ETC. बघा, समरसॉल्ट हवेमध्ये तुम्ही समरसॉल्ट करता ते तुम्हाला अलाउड नाही. आर्टिस्टिक शुड बी कंटिन्युअस अँड
कनेक्टेड विथ स्मूथ ट्रान्झिशन. त्यानं आपल्या ज्या स्टेप आहेत, क्लासिकल असतील, फोक असतील किंवा लोकसंगीताच्या आधारावर असतील किंवा पारंपरिक आपल्या स्टेप्स असतील तशा पद्धतीच्या असाव्यात. दुसरं, आर्टिस्टिक पेअरच्या मध्ये आपला जो ॲबिलिटी आहे टू एक्झिक्यूट ऑल मुवमेंट्स ॲज अ युनिट. आपल्या सगळ्या मुवमेंट आहेत त्या एका युनिटप्रमाणे तुम्हाला सादर करायच्या आहेत. त्याचबरोबर डान्स स्टेप, आर्टिस्टिक स्टेप कॉम्बिनेशन मस्ट बी परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू द टेम्पो, रिदम, कॅरेक्टर अँड एसेंट द म्युझिक. ते म्युझिकप्रमाणे आपण असणं गरजेचं आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला, जर म्युझिक स्पीडमध्ये आलं, फास्ट झालं तर आपल्या स्टेप फास्ट व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर म्युझिक जर स्लो झालं तर आपल्या स्टेप्स किंवा आपला डान्स आहे तो स्लो होणं गरजेचं आहे. दुसरं, कम्युनिकेशन डन बाय ॲथलीट्स विथ को ॲथलीट्स विल लीड टू पेनल्टी ऑफ 0.5 मार्क्स. तुम्हाला कम्युनिकेशन नाही करायचं म्हणजे तुम्ही डोळ्यानं सुद्धा खानाखुणा नाही करायचं. कसं बघता आपण तिरक असं बघतो त्याच्याकडे, असं जर प्रकार केला तर तुम्हाला 0.5 मार्काची पेनल्टी मिळणार आहे. आणि टोटल मार्क्स अलॉटेड फॉर आर्टिस्टिक स्टेप्स इज 10 मार्क्स. आर्टिस्टिक स्टेपसाठी तुम्हाला 10 मार्क्स दिली जाणार आहेत. प्रत्येक फॉर ईच लॅक ऑफ फ्लो इन द स्टेप, नो कॉन्फिडन्स इन द मुवमेंट्स, म्हणजे तुमच्या मुवमेंटमध्ये कॉन्फिडन्स नसेल, स्टेपमध्ये व्यवस्थित नसतील तर तुम्हाला प्रॉपर मार्जिन नसेल तुमच्या याच्यामध्ये पोश्चरमध्ये, तर तुम्हाला 0.25 मार्काची पेनल्टी मिळणार आहे. आणि ही पेनल्टी अप टू मॅक्झिमम 8 मार्क्स, 8 मार्कापर्यंत तुम्हाला ही पेनल्टी मिळणार आहे. वेळ, याची वेळ किती आहे बघा, तुम्हाला 3 मिनिटाची वेळ आहे, 180 सेकंद. रुटीन मस्ट फिनिश इन सिंक्रोनाइज विथ म्युझिक गेटिंग ओव्हर. जर बरोबर तुमचं टोटल मार्क्स अलॉटेड फॉर टाइम सेक्शन, वेळेसाठी तुम्हाला 10 मार्क्स अलॉट केलेले आहेत. अमंग दोज 5 मार्क्स फॉर होल परफॉर्मन्स, 5 मार्क तुमच्या पूर्ण परफॉर्मन्ससाठी दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक आसनासाठी, म्हणजे आसनासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहेत. म्हणजे होल परफॉर्मन्स टाईम तुमचा आहे, पूर्ण परफॉर्मन्सची वेळ आणि आसनाची वेळ, म्हणजे 5 आणि 5 मिळून 10 मार्क्स दिलेले आहेत. 2 मिनिट आणि 30 सेकंद कमीत कमी तुम्हाला परफॉर्म करणं गरजेचं आहे. 150 सेकंदापेक्षा जर तुमचा परफॉर्मन्स कमी झाला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. 0 मार्क्स त्याचे मिळतील तुम्हाला. TW 0 in case athletes complete routine before 150 second. If athletes complete, म्हणजे त्यानं जर त्याचा परफॉर्मन्स 150 ते 180 सेकंदामध्ये पूर्ण केला तर त्याची मार्क्स बघा. जर 150 ते 160 पर्यंत 3 मार्क्स आहेत, 161 ते 170 पर्यंत 4 मार्क्स आणि 171 ते 180 पर्यंत तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे आसनासाठी 5 मार्क्स आणि टोटल परफॉर्मन्स तुमचा आहे त्याच्यासाठी 5 मार्क्स आहेत. होल्डिंग आसनाचं तुम्हाला प्रत्येक आसन कमीत कमी 5 सेकंद टिकवायचं आहे. दुसरं, आसना डिफिकल्टी चार्ट सांगितला तुम्हाला. फॉरवर्ड बेंडिंग, त्याच्यामध्ये 2 सब कॅटेगरी, फॉरवर्ड बेंडिंग स्टँडिंग आणि फॉरवर्ड बेंडिंग फ्लोअर. बॅक बेंड त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी, बॉडी ट्विस्टिंगच्या 2 कॅटेगरी, लेग बॅलन्सच्या 2 कॅटेगरी आणि हँड बॅलन्सच्या 2 कॅटेगरी.
ह्याचाच वापर तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला तो परफॉर्मन्स शीट भरून द्यावी लागेल आणि त्याचा सिक्वेन्ससुद्धा तुमचा योग्य असणं गरजेचं आहे. मागं पुढं केलं तर त्याची तुम्हाला पेनल्टी मिळते. चार्टमधलीच तुम्हाला आसनं करायचे आहेत. आसनं डिफिकल्टी जज आहेत. त्याच्यामध्ये 4 जज असतील. प्रत्येक जज 10 मार्क्स बाय डी जज तुम्हाला 10 मार्क्स देतील मायक्रो मार्किंगसाठी. 10 आसनासाठी 100 मार्क्स आहेत. त्याचं कन्व्हर्जन केलं जाईल आणि अशा पद्धतीनं टाइम जज आहे. तिथं रिदम एक्सप्रेशन 4 मार्क्स, रिदमला 7 मार्क्स, म्युझिकला 3 मार्क्स, यूज ऑफ फ्लोअरला 5 मार्क्स आहेत, आर्टिस्टिक स्टेपला 10 मार्क्स आहेत. परफॉर्मन्स शीट तुम्हाला भरून द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये पोस्चर बेस व्हॅल्यू द्यावी लागेल आणि कोड द्यावा लागेल दोन्ही प्लेअरचा. पेअर आपण बघतोय म्हणून. आणि शेवटी तुम्हाला फायनल जे होईल तुमचं टोटल फायनल डी जज, आर्टिस्ट्री जज, टी जज आणि इव्हॅल्युएटरचे मार्क्स कट होतील आणि त्याची मार्क्स डी जज, ए जज, टी जज यांची मार्क्स टोटल केली जाईल आणि त्याच्यातून इव्हॅल्युएटरची मार्क्स कट केली जातील आणि आपली टोटल मार्क्स करून आपल्याला नंबर दिला जाईल. या पद्धतीनं आर्टिस्टिक पेअर हा इव्हेंट आपण पाहिलेला आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चांगली तयारी करा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी आणि फ्युचरसाठी मायलॅप योगा अँड वेलनेसच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.